हॅलो, हाय सर्वांना नमस्कार. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. म्हटलं चहापासूनच करूयात. मग काय तर चहा केला मस्तपैकी. साखर टाकली, दूध टाकलं, चहा ठेवला, चहा करून घेतला, मस्तपैकी चहा प्याला. आज होता मार्गशीर्ष महिन्यातला 3रा दिवस. मग काय बाहेर गेलो, वेणी घेतली, फळं घेतले, फुलं वगैरे घेऊन आलो. फुलं घेतले, हार, अगरबत्ती वगैरे सगळं घेतलं. मग तिथून निघालो. मग स्वामी दर्शन मंदिरात गेलो, दर्शन वगैरे घेतलं. इथं तर अंशचं असं चालू असतं की नुसतं उड्या मारत असतो बाहेर गेलं की कुठं. स्वामीच्या मंदिरात जाऊन दर्शन वगैरे गेलं. मंदिर खूप छान आहे, मला तर खूप आवडतं. मी नेहमी इथं मंदिरात येत असते गुरुवारी. मंदिरात गेलं की मन प्रसन्न होतं आपलं, म्हणून मंदिरात गेले, पाया वगैरे पडले. अंशचं चालू होतं आपलं उड्या मारायचं, खेळायचं. बाहेर गेले की त्याचं तेच काम असतं, कुठं पण जावं त्याला समजत नाही तेवढं. मग काय दर्शन घेतलं, तिथून मग आलो. उपास म्हटलं ते मग काय शाबूची खिचडी आली. मग काय मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची तयारी. आतरले, त्याच्यावर एक देवीचा फोटो ठेवला. मग इथं वेणी घातली देवीला, फूल वगैरे रांगोळी काढून घेतली. फुलं ठेवली, रांगोळी वगैरे काढून घेतली. तुम्ही कसं मार्गशीर्ष महिन्यातली तयारी करता ते नक्की सांगा मला. आमच्या इथे तर असेच करतात, प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते म्हणून विचारलं. तुम्ही नक्की सांगा. काय आपली पूजा वगैरे केली, कहाणी वाचली, धूप अगरबत्ती लावली. काही चुकलं असेल तर नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. मग काय इथं हळदीचं लेपन पण लगेच करून घेतलं. उंबरठा पूजा केली, रांगोळी वगैरे काढली. इथं पण रांगोळी काढली. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय.